सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगू लागले की अर्जुना, ह्या ठिकाणी सौधर्म युद्ध आहे, तर ह्या ठिकाणी युद्ध जर कर्णावनी युद्ध त्याग करून जर परत जाशील तर पापाचा अधिकार होशील आणि तुझी अपकीर्ती युगांतपर्यंत जाईल, म्हणून तू युद्ध कर असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले. माणसाला जोपर्यंत अपयशाचा कलंक लागणार नाही तोपर्यंतच शहाण्या माणसाने जगावे. कलंक लागला तर जगू नये, म्हणून युद्धाकडे पाठ फिरू नको. अरे तू शत्रू तुझा मत्सर येत आहे, म्हणून शत्रूवर जो दया जर दाखविलास तर तुझ्या मनाची स्थिती शत्रूला कळणार नाही, कारण त्याची बुद्धी दुष्ट आहे. तर दुष्ट बुद्धीच्या शत्रूला हे त्याची दया कळणार नाही आणि त्याला खात्री पटणार नाही की हा अर्जुन माझा बरोबर युद्ध करण्यासाठी दया करू लागलेले आहे, माझ्याबरोबर युद्ध करण्यास माघार घेता हे त्याला कळत नाही. म्हणून तेव्हा ते लोक चौकडून तुला वेढून टाकतील आणि तुझ्यावर बाण सोडतील. त्यावेळी कनुवाळपणाने मुक्तता होणार नाही. म्हणून कदाचित जीव घेण्यास संकटातून जर वाचलाशी तर वाचून तू मेल्यासारखं आहेस म्हणून आणखी तुला काही गोष्टीचा विचार तू करत नाहीस म्हणलं. अरे तू येथे मोठ्या तयारीने युद्ध करण्यासाठी आलास आणि दया दाखवून मागे फिरू लागलास, तरी तुझं चुकीचं आहे. अरे अर्जुना, दुष्टबुद्धीच्या शत्रूला, कौरव हे दुष्टबुद्धीचे आहेत, त्याला कितीही जर सांगितलं तर ते त्याला खरं वाटणार नाही म्हणलं. तर मला आहे ते आमच्यावर दया करून अर्जुन युद्ध न करता परत जात आहे ते विचार करत नाही. ते म्हणतील अर्जुन आम्हाला भिवून पळून गेला, आम्हाला भिला, म्हणून युद्धामध्ये जय प्राप्त व्हायचं दूरच राहिलं, पण तुझी अपकीर्ती स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये जाईल. म्हणून तुला खूप प्रयत्न करून कष्ट करून प्रसंगी आपल्या जीवनाचा त्याग करून आपली कीर्ती, लोक काहीतरी कष्ट करून आपल्या जीवनात कीर्ती वाढवा म्हणतात, पण ह्या ठिकाणी तू कीर्ती वाढवायचं सोडून देऊन तर विनाशास कीर्ती तुझी कमी होऊ लागलेली आहे. म्हणून निष्कलंक अशी लाभली आहे, तरी जसं आकाशाचं मोजमाप करता येणार नाही तशी तुझी मोजमाप कीर्ती करता येणार नाही म्हणत, तसेच तुझी कीर्ती अमर्याद पोहोचलेली आहे, त्याला दुसरी उपमा देता येत नाही. म्हणून तुझे गुण अलौकिक आणि उत्तम आहेत म्हणलं. म्हणून तुझ्या कीर्तीची, गुणांची थोरवी, तुझ्या पराक्रमाची थोरवी, गुणाची थोरवी मोठे मोठे राजानं भाटाप्रमाणे वर्णन करतात. आणि तुझ्या अर्जुन हे नाव काढल्यानंतर यमालाही धसकी बसते म्हणलं. अशी तुझी श्रेष्ठता गंगेच्या प्रवाहाप्रमाणे निर्मल भरीव आहे. तिने जगातील परमवीरांना क्षात्रधर्माचा आदर्श देऊन सजाण केले आहे. तुझा लोकोत्तर पराक्रम ऐकून शत्रूकडील मोठमोठे परमवीर आपल्या जीविताबद्दल उदास झाले आहेत. अरे ज्याच्या गंडलस्थानातून जसं मदोन्मत्त हत्ती आहे, सिंहाच्या गर्जनेला हत्तीचा कितीही मोठा कळप असला, सिंहाची गर्जना झाल्याबरोबर त्या हत्तीला भीती वाटते म्हणलं. त्याप्रमाणे तुला असणारं तुझं असते कौरवाला धाक वाटतो म्हणलं. जसं पर्वताला वज्राची भीती वाटते म्हणलं, वज्र मारल्यानंतर पर्वत चूर्ण होऊन जातो, तसं कौरवाला तुझी भीती वाटू लागली आहे म्हणलं. जसं सर्पाला गरुडाची भीती वाटते आहे, तसं अर्जुना तुझी भीती आहे ते कौरवाला वाटू लागलेली आहे म्हणलं. म्हणून तुझी दहशत आहे. म्हणून तू युद्ध न करता माघारी जर फिरून जाशील तर तुझी पराक्रम महानता नष्ट होईल आणि तुझ्याबद्दल सर्वीकडे तुच्छ भावना निर्माण होईल. म्हणून अर्जुन, आणि तू पळू लागलास तरी ते लोक तुला पळून जाऊन देणार नाहीत म्हणलं. तुला धरून तुझी अपमान करतील आणि तुझ्यासमोरच वारे माप आणि वाऱ्यासारखं निंदा करतील. मग त्यावेळी तुझे हृदय फाटेल. त्यापेक्षा आत्ताच वीरासारखी का लढू नये म्हणलं. आत्ताच वीरासारखं तू आहे ते युद्ध कर. कौरवांना जिंकून विजय मिळवला तर, अरे कौरवांना जिंकून जर विजय मिळवलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल आणि युद्धभूमीवर लढताना जर मृत्यू आला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जय मिळाल्यास पृथ्वीचे राज्य मिळेल. एवढं असं असणारा अर्जुना यासाठी युद्ध करू नये हे विचार मनातून सोडून दे
सत्वर हातात धनुष्य घे आणि उठ आणि युद्ध करण्यास लवकर तयार हो. असे पहा की आपल्याला स्वधर्माचे पालन करीत असताना काही दोष असले तरी ते नाहीसे होतात. म्हणून स्वधर्माचं पालन करत असताना आपल्यात काही दोष असले तरी नाहीसे होतात. युद्ध केल्यास पाप घडेल ही कसली भ्रांती तुझ्या मनात निर्माण झाली. अरे युद्ध करताना पाप घडेल ही कसली भ्रांती तुझ्या मनात निर्माण झाली. अरे कौरव हे दुष्ट बुद्धीचे आहेत. दुष्ट लोकांबरोबर युद्ध केल्यानंतर पाप लागणार नाही. तर अर्जुना तुला तरुण जाण्यासाठी पाण्यातून तरुण जाण्यासाठी जसं नावेचा उपयोग करतात त्यावेळेस मनुष्य बुडतो का? बुडणार नाही. किंवा सरळ मार्गाने जाताना त्याला ठेस लागते का? लागणार नाही. कारण चालण्यातच दोष असेल तर अडखळल्यासारखे होते. म्हणून तुला असे असणारे या ठिकाणी हा युद्ध करणं म्हणजे सरळ मार्ग आहे. म्हणून हे तुला दोष लागणार नाही आणि पाप लागणार नाही म्हणून लागले. अमृत सेवन केल्याने माणसाला अमृत येते. पण तेच अमृत विषाबरोबर सेवन केले तर मृत्यू होऊ शकतो. त्याप्रमाणे स्वधर्म पालनाने जरी दोष नाहीत स्वधर्म पालनाने जरी दोष नाहीसे होत असले तरी फळाच्या आशेने केलेले स्वधर्माचे पालनाने दोष घडतो. म्हणून या अर्जुना फळाची इच्छा न धरता क्षात्रवृत्तीने युद्ध केलास, क्षत्रिय वृत्तीने युद्ध केलास तर तुला दोष लागणार नाही. आणि सुख प्राप्त झालं तर माणसाला लई आनंदी होऊ नये. आणि माणसाला जर दुःख मिळालं तर जास्त असणारं दुःख मिळाले तर त्या ठिकाणी मन नाराज होऊ नये. अशा प्रकारे याबद्दल अनुकूल आणि प्रतिकूल भावना मनामध्ये दीर्घकाळ ठेवू नये म्हणलं. म्हणून युद्धात विजय प्राप्त होईल का देहाचा नाश होईल याची चर्चा विचार करू नये म्हणलं. परिणामी युद्धाची आधीच चिंता करू नये. आपल्या वर्णाश्रमाला विहित अशा स्वधर्माचे आचरण करीत असताना जे जे प्रसंग येतील ते शांतपणाने सहन करीत जावे. अशा प्रकारे मन सहिष्णू बनले तर तुझ्याकडून स्वाभाविकपणाने पाप घडणार नाही. म्हणून तू निसंकोच होऊन युद्ध कर. अरे यथोवर तुला आत्मज्ञानाचे स्वरूप थोडक्यात सांगितले. आता तुला सकाम आणि निष्काम कर्म याविषयीचा निश्चित विचारात्मक बुद्धी येऊ विस्तारपूर्वक सांगतो ते तू लक्षपूर्वक आहे. अर्जुना निष्काम कर्मयोगातील बुद्धीने युक्त झाल्यावर कर्माचा वासनारूप परिणाम बाधत नाही. ज्याप्रमाणे अभेद्य वज्राप्रमाणे बनविलेले चिलखत अंगावर घातले की शस्त्राचा कठोर मारा सहन करता येतो आणि कोठेही घाव न लागता विजय होऊन बाहेर पडतो. अशा कर्मयोगाने हे लोकांच्या जीवनाचा नाश होत नाही आणि मोक्ष तर आपल्या वाटेला ठेवलेलाच आहे. कर्माच्या आधारानेच आचरण करावे परंतु कर्मफलाची आसक्ती ठेवू नये. ज्याप्रमाणे मांत्रिकाला पिशाच्याची बाधा होत नाही, मांत्रिकाला भूतबाधा होत नाही म्हणलं, त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याची सद्बुद्धी पूर्णपणे आत्मवश झाली म्हणजे विषय उपाधी अस्तित्वात असून बाधत नाही. ज्या बुद्धीमध्ये सकाम पुण्य आणि पाप यांचा शिरकाव होत नाही ती सूक्ष्म आणि तत्वाच्या ठाई स्थिर आहे. तिच्यावर सत्व रस तम या 3 गुणाचे लेप लागत नाही. अर्जुना ती सद्बुद्धी आपल्या पूर्वपुण्याने जराशी हृदयात उदय पावली तरी जन्ममृत्यूरूपी प्रपंचाची धास्ती नष्ट होते. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योतकाळ लहान असली तरी पुष्कळ प्रकाश देते त्याप्रमाणे फल निरपेक्ष सुबुद्धी लहान आहे असे म्हणता येत नाही. अर्जुना विचारसूर लोक सतत पुष्कळ प्रयत्न करून तिच्या प्राप्तीची इच्छा धरतात कारण ही सद्बुद्धी लाभणे जगात अति दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर दगडाप्रमाणे परीस सर्वत्र आढळत नाहीत. परीस दुर्लभ आहे म्हणलं, जसं दगड आढळतात तसं आढळतं का आढळ नाही म्हणलं, तसं अमृताचा एक थेंब मिळण्याला सुद्धा मोठे भाग्य पाहिजे म्हणलं. ज्याप्रमाणे गंगा समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे तसंच जी बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी एकरूप होते अशी बुद्धी दुर्लभ आहे. परमेश्वराशिवाय जिला दुसरे आश्रयस्थान नाही, परमेश्वराशिवाय कोणतंच आश्रयस्थान नाही. अर्जुना अशी एक सद्बुद्धी दुर्लभ आहे म्हणलं. परमेश्वराशिवाय कोणतंच आहे ते त्याला आश्रय नाही म्हणलं तर असे लोक दुर्लभ आहेत म्हणलं. परमेश्वराशिवाय जिला दुसरे आश्रयस्थान नाही. अर्जुना अशीच एक सद्बुद्धी आहे. इतर जे दुर्बुद्धी आहे ते अनेक प्रकाराने विस्तारते. तिच्यामध्ये अविवेकी लोक अखंड रममान होतात. म्हणून त्या अविचारी लोकांना स्वर्ग ऐहिक संसार आणि नरक यांची अवस्था प्राप्त होते. त्यांना आत्मसुखाचा आनंद अनुभव उपभोगावयास मिळत नाही. जे वेदाचे प्रमाण देऊन आपले मत मांडतात, कर्माचा सिद्धांतही सांगतात परंतु त्यामध्ये फलप्राप्तीची आशा प्रकट होत असते. हे लोकी जन्मास यावे, यज्ञ दानादी कर्मे करावीत आणि मग मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. अर्जुना या परतेवर अशा प्रकारच्या स्वर्गसुखा वाचून दुसरे कोणतेही सुख नाही असे बोलतात ते दुर्बुद्धी आहेत.
असे जाणून घे. मनाच्या अधीन होऊन केवळ फलाच्या आशेने प्रेरित होऊन कर्मे करतात. विविध प्रकारे पुष्कळ कर्मे आचरून धर्मग्रंथात सांगितलेला आचार शास्त्रोक्त पद्धतीनुसार धर्मज्ञाचा लोप होऊ न देता दक्षतापूर्वक पार पडतात. परंतु एक गोष्ट वाईट करतात, स्वर्गाची कामना मनात धरतात आणि यज्ञाचा भोक्ता यज्ञफल देणारा परमात्मा त्यालाच विसरतात. ज्याप्रमाणे कापराचा ढीग करावा आणि मग त्याला अग्नी लावून जाळून टाकावा, किंवा उत्तम स्वयंपाक करावा आणि त्यात भयंकर विष मिसळावे, किंवा परमभागीने मिळालेला अमृतकुंभ पायाने लथडून पालता करावा, त्याप्रमाणे मोठ्या सायासाने तुला धर्मफलाचा अभिलाष लाभलेला आहे, तर तू असं ह्या सांगितल्याप्रमाणे हे विनाकारण व्यर्थ घालू नको. म्हणजे मोठ्या श्रमाने पुण्य जोडावे व संसारातील सुखोपभोगाची कामना का धरावी. सद्बुद्धी ज्यांना प्राप्त नाही अशा अज्ञानी लोकांना काय करावे. ज्याप्रमाणे पाकशास्त्रात निपुण असणाऱ्या स्त्रीने उत्तम स्वयंपाक करावा आणि द्रव्याच्या लालसेने विकून टाकावा, त्याप्रमाणे हे विवेकी लोक सुखोपभोगाच्या अभिलाषेने हाती आलेला धर्म व्यर्थ घालवतात. म्हणून हे अर्जुना, तात्पर्य असे की वेद वचनांची चर्चा करण्यात मग्न असलेल्याच्या मनात दुर्बुद्धी असते. वेद हे 3 गुणांनी व्यापलेले आहेत, परंतु उपनिषदे तेवढी सात्विक आहेत असे तू निश्चयपूर्वक समज. अर्जुना, उपनिषदाशिवाय वेदाचा जो भाग आहे त्यामध्ये स्वर्गप्राप्ती वगैरेसाठी, त्याप्रमाणे ऐहिक सुखाच्या पूर्ततेसाठी सकाम उपासना सांगितली आहे. म्हणून हे सुख दुःखाला कारण असणारे वेद प्रतिपादित सकाम कर्म आहे. या कर्माकडे तू आपले मन वळवू देऊ नकोस. तू 3 गुणांचा त्याग कर. मी माझे म्हणण्याची ममता टाकून दे. अंतर्यामी असलेल्या आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. वेदाने अनेक प्रकारचे मार्ग सुचविले आहेत, तरी त्यापैकी आपल्याला आपल्या हिताचे तेवढेच घ्यावे. सूर्य उगवल्यावर सर्वच मार्ग दिसत असले तरी सरळ मार्ग आपण चालून जातो हे मला सांग. जे आपल्याला मार्गाला जायचं त्याच मार्गाने आपण चालून जातो. म्हणतो संपूर्ण पृथ्वीच पाणीमय झालेली आहे, पण गरजेपुरतेच पाणी घेतो म्हणलं. सर्व पाणी आपण घेतो का? घेणार नाही. त्याप्रमाणे जे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदाचा विचारपूर्वक अभ्यास करून निष्काम कर्म, उपासना, आत्मज्ञान याचे ग्रहण करतात. म्हणून अर्जुना, कोणत्या रीतीने पाहिले असता सध्याच्या प्रसंगी तुला सौकर्म करणे श्रेयस्कर आहे. आम्ही सर्व गोष्टीचा विचार केला असता मनाला निश्चितपणे असे पटले की तू आपले विहित कर्म टाकले न पाहिजे. कर्मफलाविषयी आसक्ती ठेवू नये. वाईट कर्माचा संबंध होऊ देऊ नये. कर्मफलाची आशा न करता सौकर्म करावे. हे अर्जुना, तू समतारूप योगाचा अवलंब कर. कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मामध्ये मन ठेवून कर्मे करीत राहा. परंतु कार्याचा आरंभ केला आणि दयोगाने ते ज्ञानफळ देऊन सफळ झाले तरी त्यात विशेष आनंद मानून राहू नये. किंवा ते कार्य सिद्धीला गेले नाही तर असंतोषाने विषाद मानून चित्तात क्षोभ होऊ देऊ नये. आरंभिलेले कार्य पूर्ण झाले तर खरोखर त्याचे सार्थक झाले, परंतु अर्धवट राहिले तरी ते पूर्ण झाले असे समजावे. हाती घेतलेले कार्य जेवढे घडले तेवढे जर परमात्मा ईश्वरास अर्पण केले तर ते सहजपणाने परिपूर्ण झाले असे मानावे. अशा प्रकारच्या पूर्व आणि अपूर्ण दोन्ही कर्माविषयी आनंद खंतरहित समता असणे हेच योगाचे स्वरूप आहे. श्रेष्ठ पुरुष तिची प्रशंसा करीतात. कर्माच्या पूर्ण अपूर्णतेविषयी चित्ताची समता हेच कर्मयोगाचे सारभूत तत्व आहे असे जाणून घे. या योगामुळे निष्काम कर्म करण्याचा मनाचा धर्म आणि हेच कर्म ब्रह्मज्ञान लाभाचा पर्याय आहे. म्हणून ते करण्याचा बुद्धीचा निश्चय यांचे ऐक्य झालेले असते. अर्जुना, निष्काम कर्माचे स्वरूप असलेल्या बुद्धियोगाचा विचार केला असता त्याच्या तुलनेने सकाम कर्मयोग निकृष्ट प्रतीचा आहे. परंतु प्रारंभी वेदप्रणीत काम्यकर्मे विधीपूर्वक करावी लागतात. यज्ञदानादी ही सकाम कर्मे आचरत असताना त्यातील कर्तृत्वाचा गर्व आणि फलाशा यांचा त्याग केल्यावर जे कर्म शिल्लक राहते त्याला आपोआपच योगाची स्थिती प्राप्त होते. म्हणून अर्जुना, बुद्धियोग सुदृढ उत्तम आहे. त्याच्या ठिकाणी तू मनाने स्थिर हो. फळाच्या अपेक्षेचा त्याग कर. ज्यांनी बुद्धियोगाचा अवलंब केला ते संसार सागराच्या पैलतीरी गेले. पाप पुण्य दोन्ही बंधातून मुक्त झाले. ते कर्मयोगी ज्ञानी
कर्म करण्यात गुंतलेले असतात, परंतु कर्मफलाला मनानेही शिवत नाहीत. म्हणून अर्जुना त्यांच्या जन्ममरणाच्या येरझारा लोप पावतात. ज्यांनी बुद्धियोग संपादन केला आहे ते योगी मग हे अर्जुना ते पूर्णतः निर्दोष दुःखविरहित अशा अढळ स्थानाला प्राप्त करतात. अर्जुना तू मोहाचा त्याग करून मुक्त होशील आणि तुझ्या मनात वैराग्य खरोखर संचरेल तेव्हा तू असा होशील. मग निर्दोष आणि सखोल असे आत्मज्ञान उदय पावेल. त्या योगाने तुझे मन आपोआप विरक्त होईल. अर्जुना अशी अवस्था प्राप्त झाल्यावर आणखी काही पुढचे जाणून घ्यावे किंवा पूर्वीचे विषयाचे स्मरण करावे हा अभ्यास बंद पडेल. इंद्रियाच्या संगतीमुळे जी बुद्धी भोग विषयाकडे विस्तारित होत जाते ती पुन्हा निष्काम कर्माने आत्मस्वरूपी स्थिर होईल. आत्मज्ञानाने प्राप्त झालेल्या समाधी सुखात तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हा तुला योगावस्था प्राप्त होईल. हे कृपाने दे. हाच तुमचा अभिप्राय संपूर्ण रीतीने समजण्यासाठी मी तुम्हाला शंका विचारणार आहे, ती तुम्ही मला स्पष्ट करून सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, जे तुला योग्य वाटेल ते स्वयंप्रेरणे खुशाल विचार. मग अर्जुन म्हणाला, देवा सांग बरे, स्थितप्रज्ञाला काय म्हणतात आणि ज्याला कसे ओळखावे आणि त्याला स्थिर बुद्धी म्हणतात. जो अखंड समाधी सुखाचा उपभोग घेतो त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावे, तो कोणत्या अवस्थेत असतो, त्याचे रूप कसे असते याबद्दल लक्ष्मीनाथा आपण मला सांगावे. ते तेव्हा प्रत्यक्ष प्रभ्रमाचा अवतार, यश, श्री, अवतारे, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या षडगुणांचा अधिकारी असलेला तो नारायण काय बोलला ते ऐका. श्रीकृष्ण म्हणतात, अंतकरणात मोठ्या प्रमाणात वाढलेली विषयासक्ती आत्मसुखामध्ये विघ्न आणते. जीवाचे ठाई ब्रह्मज्ञान सर्व काळ संतुष्ट असते, परंतु अशा जीवाचे कामाच्या संगतीने विषयामध्ये पतन होते. जेव्हा तो काम संपूर्णपणे नाहीसा होतो त्याचे मन आत्मानंदी स्थिर राहते. तोच पुरुष स्थितप्रज्ञ आहे असे समज. अनेक दुःखे जरी प्राप्त झाले तरी ज्याचे मन किती जर मन दुःखे प्राप्त झाले तर मन ज्याचं उदास होत नाही व सुखाच्या इच्छेत त्याचं मन गुंतून पडत नाही. तर अर्जुना स्वाभाविकपणे त्यांच्याजवळ काम क्रोध नसतात आणि त्याला कोणत्याही प्रसंगी भय माहीत नसते, कारण तो ब्रह्मरूपाने सर्वत्र परिपूर्ण असतो. ज्याच्या ज्ञान आणि चिंतनाला कसलाही प्रतिबंध नाही असा तो अमर्याद देहादी उपाधीचा निराश करून भेदभावमुक्त झाला आहे, तो स्थितप्रज्ञ असे जाण. पूर्णचंद्र ज्याप्रमाणे आपला प्रकाश देताना अधम उत्तम असा चंद्र जगाला प्रकाश देताना हा पुण्य आहे, हे पापी आहे, हे अधम आहे, उत्तम आहे असा भेदभाव करत नाही म्हणलं. तो सर्वाशी सर्वकाळ समबुद्धीने वागतो म्हणलं. अशी ज्याच्या चित्तात सर्व प्राणी मात्राविषयी चंद्रासारखी बुद्धी आहे म्हणलं तर असते, कोणत्याही काळी त्यात बदल होत नाही म्हणलं. काही चांगली गोष्ट झाली तरी संतोषाला जो वश होत नाही आणि वाईट झाल्यास चांगली गोष्ट झाल्याने सुख जास्त आनंद व्यक्त करत नाही, वाईट झाल्यास दुःख व्यक्त करत नाही आणि खिन्न राहत नाही, असा जो हर्षशोक यांच्यापासून अलिप्त आत्मयोगाने परिपूर्ण तो धनुर्धरणा प्रज्ञायुक्त म्हणजे स्थितप्रज्ञ ओळखावे. जसे कासव प्रसन्न झाले की आपले हातपाय पसरते किंवा आपल्या इच्छेप्रमाणे ते आवरूनही घेते. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.